आता तुम्ही एवढे लोक आहेत, आम्ही तुमच्यासाठी उपास केले तर तुम्ही रोज जेवायला ना आम्ही रोज उपाशी. तुम्ही काय केलंय, जिम मध्ये आम्हाला घातलंय आणि तुम्ही आरशात जाऊन बॉडी चेक करताय मी किती पॉवरफुल झालोय. आम्हाला प्रार्थना करायला लावून आम्हाला स्ट्रॉंग केलंय तुम्ही. हालेलुया. आता टाइम आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याने प्रार्थना करावी. हालेलुया. आत्मिक वाढीसाठी आम्ही स्वतः तयार होणं गरजेचं आहे. येशूने तिला म्हटलं रडू नको, यासाठी म्हटलं की प्रभू ते वातावरण आधी बदलत आहे. प्रभू तुम्हाला काहीतरी सांगेल, तो तुम्हाला सांगेल कबरेवरची धोंड बाजूला करा, लाजराला तो उठवेल. तो सांगेल रांजण पाण्याने भरा, तो त्या पाण्याचा द्राक्षरस करेल. तो तुम्हाला सांगेल शिलोवरती जाऊन आपले डोळे धु, तो दृष्टी तुम्हाला देईल. तो तुम्हाला काहीतरी सांगेल, रडू नको, पुढे चमत्कार घडणार आहे. हालेलुया. प्रभूसाठी प्रभू जे सांगतो ते नेहमी ऐकायची सवय ठेवा. ज्यांच्या जीवनात अपयश आहे कान उघडे ठेवून ऐका. कुठंतरी प्रभूच्या वाणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे जीवनात सुरुवात करा. प्रभू तुम्हाला मोठ्या गोष्टी सांगणार नाही. उद्याच्या उद्या एखादं यान बनव आणि चंद्रावरती निघून जा, मग मी सगळं चांगलं करेल. देव मोठ्या गोष्टी सांगणार नाही. देव तुम्हाला छोट्या गोष्टी सांगेल. तुझा तो भाऊ आहे ना ज्याच्याशी तू गेल्या आठवड्यात भांडलास, जा त्याला जाऊन माफी माग. कठीण गोष्टी नाही सांगणार. स्वतःला नम्र करा, माफी मागायचं शिका, क्षमा करायचं शिका, दुसऱ्यांना माफ करा. स्वर्गीचा देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तुमच्या जीवनावरती आशीर्वादाचा पाऊस असा पडेल की तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीची वाण पडणार नाही. एक गोष्ट प्रभूची ऐकल्याने प्रभू परमेश्वर मोठे आशीर्वाद आपल्यासाठी मोकळे करतो. हालेलुया. रडू नकोस, बस रडू नको. कितीतरी जण म्हटले असेल रडू नको आतापर्यंत तिला, रडू नको. ती विचारल रडू नको, मग दादा मी काय करू? रड, आता काय करती? आणि आपल्याकडे तर महाराष्ट्रात वेगळीच पद्धत आहे, रडू दे तिला, मोकळी होऊ द्या. आणि एखाद्याला रडू येत नसला ते बिचारा थुंकी लावून लावून एखाद्याच्या मैतीमध्ये, मी बघितलंय स्वतः, बोलत नव्हते 2 वर्ष. आता दादा माझ्याशी बोल ना, असा सूर लावतात. या पेटीवर याच्यावर जमणार नाही कुणाला. एकदम उच्च पट्टीमध्ये, 5च्या पुढं काय असेल त्याच्या पट्टीत. किती लोक म्हटले असतील रडू नको, पण त्यांच्या शब्दात खरं सांत्वन नव्हतं. माणसाकडून नाही सांत्वन होत, सांत्वन देवाकडून प्राप्त होतं प्रियांनो. हालेलुया. देव आमच्या अश्रू पुसणारा परमेश्वर आहे. आमच्या डोळ्याचे सगळे अश्रू पुसणारा आमचा परमेश्वर आहे. येशूने सांगितलं तिला रडू नको. तिचा कळवळा आला, प्रभूने सांगितलं रडू नको, आणि पुढच्या क्षणी त्याने काय केलं पहा. मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला. हालेलुया. तिरडीस म्हणजे ज्याच्यावर त्याला ठेवलं होतं स्ट्रेचर त्या काळातलं, तिरडी स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी उभे राहिले. म्हणजे प्रभू आलाय तरी त्यांची घाईच होती चालण्याची. चला रे जाऊ द्या, येशू आलाय, अरे जाऊ द्या, आता काय करता येशूचं, चला जाऊ द्या पुढं. तिला म्हटलं रडू नको, आणि तिरडीला त्याने हात लावता क्षणी खांदेकरी जागेवर थांबले. किती लोक आमेन म्हणणार आहेत? 9 गावच्या लोकांची इच्छा आहे लवकर जाऊन त्या मुलाला पुरावं. लोकांचं प्लॅन आहे त्याला जाऊन पुरावं. येशूचं प्लॅन काहीतरी वेगळं आहे. हालेलुया. खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. किती पॉवरफुल, किती सामर्थ्यवान प्रभूचं वचन आहे, किती अद्भुत वचन आहे. वाव. मेलेला मुलगा उठून बसला. खांदेकरी उभे राहिले. कधी कधी ना लाईफ मध्ये प्रॉब्लेम वाढत चालतात. पास्टर प्रेयर करा, आमच्यावरती 50,000 कर्ज आहे. मग पास्टर प्रेयर करतात. मग पास्टर 6 महिन्यांनी भेटले की पास्टर प्रेयर करा, आमच्यावर आता 1 लाख कर्ज आहे. पुढच्या भेटीला पास्टर प्रेयर करा, आता 2 लाख झालंय. कधी कधी प्रॉब्लेम वाढत जातात, ते कंट्रोल मध्ये येत नाहीत.
तुमच्या प्रॉब्लेमला येशूच्या स्पर्शाची गरज आहे. बस येशूचा एक स्पर्श जर तिरडीला थांबू शकतो, तो एक स्पर्श तुमच्या प्रॉब्लेमला जागेवर थांबवू शकतो. प्रियांनो, हालेलुया. ते प्रभूचं सामर्थ्य आहे आणि तो ते केल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, यहोशुआ 10 अध्याय 12 ते 13 वचनामध्ये यहोशुआने आज्ञा केली. माहिती आहे तुम्हाला कुणाला आज्ञा केली? इथं माणसं लवकर ऐकत नाहीत. यहोशुआने डायरेक्ट सूर्य आणि चंद्राला डायरेक्ट आज्ञा करून टाकली. हालेलुया. यहोशुआ त्याची फुल इस्रायलची टीम युद्ध लढत आहेत आणि जे विरोधक आहेत, आता ते जर युद्ध आता संपलं, संध्याकाळ झाली, युद्ध संपलं, सगळे लोक निघून जातील, परत उद्या युद्धावर यावं लागेल आणि माहित नाही परत विजय मिळेल, काय होतंय, पुढच्या काय गोष्टी होतील माहित नाही. यहोशुआने ठरवलंय मला आजच विजय पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? म्हणा, देवा मला येशूच्या नावात आजच विजयी कर. हालेलुया. येशूने कधीच असं नाही केलं हो. बर्तिमय ओरडतोय प्रभू दया कर. बर्तिमय इकडे आण रे त्याला इथं. हा, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे बोल. हा, तुला दृष्टी नाही का? हा, तू ऍक्च्युली ना तुला ना आता 1 आठवडा उपास प्रार्थना करावा लागेल. एक जरा सेशन अटेंड कर माझे डोंगरावरचे, आणि मग ते जरा तू 10-12 सेशन अटेंड केलेस ना, मग तुझं दृष्टी तुला मिळेल. जरा तुला कोर्स करावा लागतील. 40 दिवस उपास प्रार्थना कर. उपास प्रार्थना, मी भिकारी, मी उपाशीच आहे. हालेलुया. येशूने कधीच कोणाला लावून दिलं नाही जा उद्या ये आणि परवा ये. ज्या क्षणी लोक प्रभूकडे आले, प्रभूने त्याच क्षणी त्यांच्यासाठी चमत्कार केला. हा जिवंत देव आहे, हा तात्काळ महान गोष्टी करणारा परमेश्वर आहे. त्या प्रभूने अद्भुत काम केलं. आणि काय करतो यहोशुआ? हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. सूर्य गेला निघून तर दिवस मावळल. सूर्य जिथंय तिथं थांब. लहान मुलं गेम खेळतात, स्टॅच्यू. तुम्ही असे चेहरे केलेत की तुम्ही सगळे अमेरिकेहून आलायत आणि मी इकडचं आहे फक्त सांगलीतला. व्हॉट इज दिस, वी डोंट नो पास्टर. असं करू नका. याच मातीतले लोक आहेत आपण. हालेलुया. लहान लेकरं खेळतात. स्टॅच्यू म्हटलं का ते वाकडा तिकडा कसा असो तसाच थांबतो. हा स्टॅच्यू म्हणतोय कुणाला? सूर्य चंद्राला. देवाच्या प्रिय लोकांनो, सूर्य किती मोठा आहे? खूप मोठा आहे. चंद्र खूप मोठा आहे. आपला यहोशुआ खूप लहान आहे. 6-7 फूट असेल, जास्त काय असणार आहे. यहोशुआ लहान आहे, सूर्य चंद्र मोठा आहे. पण सूर्य चंद्रापेक्षा ज्या देवाचं नाव त्याने घेतलं तो फार मोठा आहे. तो देव खूप सामर्थ्यवान आहे. त्या परमेश्वराच्या नावाने यहोशुआ डिक्लेअर करतो की सूर्य थांब, चंद्रा थांब. जागच्या जागी सूर्य आणि चंद्र थांबले. तो युद्ध लढत गेला आणि त्या दिवशी परमेश्वराने यहोशुआला विजयी केलं. हालेलुया. या जगाने कधीच इतिहासात पाहिलं नव्हतं. सूर्य चंद्र थांबले. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा देवाचा अभिषेक तुमच्या जीवनावर येतो त्यावेळेस तुम्ही इतिहास रचणारे लोक बनता. तुमचं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनतं. तुमच्याद्वारे प्रभू महान गोष्टी करतो. आणि म्हणून अशक्य गोष्टी प्रभूकडे मागायला सुरुवात करा. अशक्य गोष्टी देवाकडे मागा. तो तुमच्यासाठी सर्व काही बदलून टाकायला तयार आहे. हालेलुया. जे कधी घडलं नव्हतं त्या दिवशी घडलं. कधी ऐकलं नव्हतं त्या दिवशी त्यांनी ऐकलं. आज रात्री पण तेच प्रभू करणार आहे. हालेलुया. कदाचित खूप टाइम पासून तुम्ही वेट करत असाल, खूप वेळेपासून तुम्ही प्रभूकडे मागत असाल, पण मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, आजची रात्र प्रभूच्या सामर्थ्याची रात्र आहे. आजची रात्र चिन्ह चमत्कारांची, आजची रात्र भविष्यवाणीची आहे. आजची रात्र देव तुमची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. खांदेकरी थांबले, सूर्यचंद्र थांबले, तुमचे प्रॉब्लेम पण थांबणार प्रियांनो. आणि प्रभू महान काम केल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, तो मेलेला मुलगा उठून बसला आणि तो बोलू लागला. मग त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. जसा मुलगा उठला, बोलायला लागला, सगळ्यांशी बोलतोय. अरे आम्ही बघितलं, हा मेला होता, याचं हृदय बंद पडलं होतं, शरीर थंड पडलं होतं. सगळे आश्चर्यचकित झाले. मोठा समुदाय, तिकडचा पण इकडचा पण सगळेच बघतायत.
गर्दीत लोक असतील, काय झालं रे, काय झालं, काय झालं? अरे मुर्दा उठलाय, मुर्दा मुर्दा उठलाय, मुर्दा उठलाय, मेलेला व्यक्ती उठलाय. गावकरी शॉक सगळे. मुलगा उठल्यानंतर त्या मुलावरती आता येशूचा अधिकार आहे. किती लोक आमेन म्हणतील? कोणाचा अधिकार आहे? येशूचा. येशू म्हणू शकत होता, चल मी तुला जिवंत केलंय, आजपासून मला 13वा शिष्य पाहिजे, चल माझ्या मागे. तो मुलगा पण आला असता. पण त्या मुलाची गरज त्याच्या आईला होती. खूप रहस्यमय आणि महत्वाच्या गोष्टी आहेत. कान उघडे ठेवून ऐका. मला आडेवेडे घेऊन बोलणं आवडत नाही. मी टू द पॉइंट आणि स्ट्रेट फॉरवर्ड देवाकडून येणाऱ्या गोष्टी सरळ बोलणारा दास आहे. ऐकताय तुम्ही? काही लोक खूप लांबलचक प्रार्थना करतात. माझी सेवा एवढी मोठी, मी एवढा मोठा देवाचा दास, मी एवढी मोठी दासी. आई बापाकडे लक्ष देतोस का रे? म्हाताऱ्या झालेल्या आई वडिलांकडे लक्ष देतोस का? आणि देत नसशील, तुझी सेवा व्यर्थ आहे. 5वी आज्ञा तू मोडलीस. येशूच्या सेवेला सेवकांची गरज आहे, मान्य आहे. पण त्याच्यापेक्षा त्या विधवा आईला, त्या मुलाची गरज आहे. येशूने मुलाला आईच्या स्वाधीन करून टाकलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तिमोथेला पहिले पत्र 3रा अध्यायानंतर घरी जाऊन आरामशीर वाचा. ज्याला घरची व्यवस्था नीट ठेवता येत नाही, तो देवाच्या सेवेचा उपयोगाचा नाही बरं का. हेलो, माइक चेक 1 2 3 4. मेरा आवाज आपने बंद किया है क्या? चालू है? ये लोग ऐसा क्यों बिहेव कर रहे हैं? ऐक रहे हैं क्या नहीं ऐक रहे हैं? ऐक रहे हैं. प्रभु आपको आशीष करे. गॉड ब्लेस यू. देवाच्या प्रिय लोकांनो, पक्क मनात लक्षात ठेवा, आई वडील म्हातारे होतील. आई वडील एक वय असतं, तुम्ही सायंटिफिक अभ्यास करा. एका ठराविक वयानंतर गोष्टी विसरायला होतात. ती म्हातारी सासू म्हणाल, अगं बाई, मी तुलाच दिली होती ती वस्तू हातात, तू कुठं ठेवली? त्या आईच्या कदाचित लक्षातून जाईल. लगेच कोर्टात उभं केल्यासारखं त्यांच्याशी वागू नका. कान उघडे ठेवून ऐका. आई बापाचा सन्मान करा, सासू सासऱ्यांचा सन्मान करा. तुमची प्रार्थना किती लांब लचक अन्य भाषेत प्रार्थना करा, 7 वेळा पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला असला तरी तुमचं ते सगळं व्यर्थ गेलेलं आहे. आई बापाचा सन्मान करा. येशू म्हणतो, बाई पहा तुझा पुत्र आणि पुत्रा पहा तुझी. स्वतःच्या आईची त्यांनी काळजी घेतली. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तरुण लेकर आहेत त्यांना माझं सांगणं आहे, देवाचा दास म्हणून, तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला मी सांगतो, कान उघडे ठेवून ऐका. कॉलेजला जाणाऱ्या लेकरांनो, जसं पंख फुटायला लागले, मोठे व्हायला लागले, आई बापाला शहाणपणा शिकवायला सुरुवात करू नका. ज्या आईने लहानसं मोठं केलं तिला बोलू नका. आई तुला बोलायचं कळत नाही. अरे जिने तुला बोलायचं शिकवलं त्या माईला, त्या आईला तू असं म्हणतोयस. लाज वाटली पाहिजे आई बापाचा अपमान करताना. देवाच्या प्रिय लोकांनो, जे लोक आईबापाचा सन्मान करतात, देव त्यांना खूप आशीर्वादित करतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आणि जे लोक आज आईबापाशी बोलत नसतील, आज रात्री फोन करा, भेटा, काही करा, त्यांना जाऊन माफी मागा. तुमचे आशीर्वाद मोकळे होतील. आवाज लई खोल गेलाय. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. सगळं व्यर्थ आहे. स्वर्ग राज्यात प्रवेश पाहिजे, आधी फॅमिलीचे वातावरण नीट करा प्रियांनो. हालेलुया. येशूने मुलगा आईच्या स्वाधीन केला. गावकऱ्यांची तयारी आहे मुलगा मातीच्या स्वाधीन करायचा. पाळक लोकांना लवकर कळेल. धुळीला धूळ, मातीला माती. पुढं आहे का नाही काही? राखेला राख म्हणतं की नाही? सगळे माती टाकतं की नाही? तुम्ही सगळे ह्याच ग्रहावरचे आहात. मी पण इथलाच आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वाद. असं चेहरे करताना तुम्ही एकदम मलाच बघून भीती वाटायला लागते. मी आलोय कुठं? माणसाला पुरलं की माती टाकतो. लोक त्याला मातीच्या अधीन करायला चालले होते. सगळे लोक मातीतून आलेत ना, ते मातीतच घालायचा प्रयत्न करणार. येशू स्वर्गातून आलाय, जीवन घेऊन आलाय, तो जीवनच देणार. आम्ही पाळक लोक एका गोष्टीत खूप एक्सपर्ट आहेत, पण येशू त्या गोष्टीत एकदम कच्चा आहे. हेलो, आप सुन रहे हैं?
लक्ष देकर सुन रहे हैं. येशू बद्दल बोलतोय मी. येशू देवाचा पुत्र. एका गोष्टीत खूप कच्चा राहिला, जे आम्हाला पाळक लोकांना खूप भारी जमतं. ऐकायचंय का तुम्हाला? आम्ही मैत करण्यात लय पुढे आहेत. येशूला कधीच कोणाची मैत करता आली नाही. मुर्देकडे गेला की तो मुर्दा उठूनच बसवायचा. हालेलुया. येशूला कधीच प्रेतक्रिया करताच आली नाही, कारण तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. ज्या मुर्द्याजवळ येशू गेला ते मुर्दे उठून बसले. हे सामर्थ्य स्वर्गाचं आहे. हे सामर्थ्य येशूच्या पुनरुत्थानाचं आहे. स्वतः मुर्द्यातून उठलाय तर मुर्दे उठवणारच. हालेलुया, हालेलुया. किती मुर्दे उठवले येशूने? बोला, बायबल आहे का तुमच्याकडं? किती मुर्दे उठवले? खरंच 8 कोण म्हटलं? किती? सगळे म्हणा 3. याईराच्या कन्येला त्याने घरात उठवलं. नाईन गावच्या विधवेच्या मुलाला त्याने वाटेत उठवलं आणि लाजराला त्याने कबरेत उठवलं. बघा, घरात उठवलं, वाटेत उठवलं, कबरेत उठवलं. तुमच्या प्रॉब्लेमचा दर्जा काही असो, प्रभू कार्य करायला समर्थ आहे. तुमचा प्रॉब्लेम घरात असला तरी प्रभू सॉल्व करेल. तुमचा प्रॉब्लेम वाटेत असला तरी सॉल्व करेल. आणि कबरेत जाऊन पोहोचला तरी प्रभू तो प्रॉब्लेम सॉल्व करणार, कारण की तो काल आज युगानुयुग एक सारखा परमेश्वर आहे. तो परिस्थिती बदलणारा देव आहे. त्याने अद्भुत काम केलं. विधवेच्या मुलाला त्याने जिवंत केलं. हालेलुया. बातमी अशी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. सगळ्या यहुदियात आणि पुढे बायबल सांगतं चहूकडल्या प्रांतात बातमी सगळीकडे पसरली. लोक म्हणायला लागले, आमच्यात मोठा संदेष्टा उदयास आला आहे. देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. जेव्हा प्रभूचा एक चमत्कार होतो, अनेक लोक विश्वासात प्रबळ होतात. प्रियांनो, हालेलुया. येशूने विधवेच्या मुलाचा दफनविधी रद्द केला. मी परत बोलतो, लोकांनी दफनविधी फिक्स केला होता. येशूने दफनविधी कॅन्सल करून टाकला. आज तुमच्यासाठी लोकांनी काही पण वाईट प्लॅन केले असतील, आज सैतानाने तुमच्यासाठी काही पण वाईट प्लॅन केले असतील, चुकीचे प्लॅन केले असतील, पण येशू सगळे वाईट प्लॅन आज रात्री रद्द करत आहे. येशू आज रात्री तुमच्या वैऱ्यांच्या सर्व योजना रद्द करत आहे. तो तुमच्या वैऱ्याचं एकही हत्यार तुमच्यावर चालू देत नाही. तो तुमचं रक्षण करणारा, तुमच्या वैऱ्यापासून तुमची सुटका करणारा देव आहे. हालेलुया. वैऱ्याची प्रत्येक योजना त्याने रद्द केली. स्तोत्र 91 2 आणि 3 वचन. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. आमेन म्हणणार आहे का कोणी? पारध्याचा पाश म्हणजे क्षेत्रामध्ये सैतान तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी नेहमी तयार आणि सज्ज आहे, गरजणाऱ्या सिंहासारखा. सैतानाने कितीही प्लॅन केले, तुमच्याकडे एक नाव देण्यात आलंय, त्या नावात सगळे प्लॅन रद्द केले जातात. जे एक नाव तुम्हाला मिळालंय ते प्रभू येशू ख्रिस्ताचं एक नाव पुरेसं आहे सगळ्या सैतानी योजना रद्द करण्यासाठी. हालेलुया. प्रभू खूप सामर्थ्यवान देव आहे. वैऱ्यांच्या योजना रद्द करणारा देव आहे. दुसरं राजे 6 अध्याय 8 ते 12 वचनामध्ये इस्रायलच्या वरच्या भागाला उत्तरेकडे एक अराम नावाचा देश होता. आणि तिकडचा जो राजा होता आरामचा, आरामात बसून प्लॅन करायचा. देशाचं नाव पण आराम होतं आणि तो पण आरामात बसून प्लॅन करायचा. आणि प्लॅन असा करायचा की इस्रायलच्या राजाचा खात्मा करायचा, त्याला मारायचा. तो राजा, उत्तरेकडचा राजा, त्याच्या देशात
त्याच्या शयनगृहामध्ये म्हणजे त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन बसायचा असं बायबल सांगतं. तिथं तो प्लॅन करायचा की इस्रायलच्या राजाला कसं मारायचं. आणि तो प्लॅन त्याच्या जवळच्या खास सैनिकांना सांगायचा आणि तो सांगायचे की जा अशा अशा ठिकाणी जाऊन लपून बसा, इस्रायलचा राजा आला की त्याला मारून टाका. मग हे सैनिक जायचे इस्रायलमध्ये जाऊन ते एखाद्या ठिकाणामध्ये एखाद्या स्पॉटला ते लपून बसायचे. राजा इस्रायलचा आला की त्यांना मारून टाकायचं. आरामचं सैन्य येऊन थांबायचं. इस्रायलच्या राजाला काहीच माहित नाही सैतान काय प्लॅन करतोय किंवा ते वैरी काय प्लॅन करतायत त्याच्या विरुद्ध. तो बिचारा आपला रिलॅक्स आहे, त्याला माहित नाही. पण एक आनंदाची गोष्ट आहे की इस्रायलचा देव जिवंत परमेश्वर आहे. इस्रायलमध्ये संदेष्टे होते आणि आलिशा नावाचा संदेष्टा तिथं होता. आमेन. जो राजा आपल्या बेडरूम मध्ये प्लॅन करायचा, परमेश्वर इस्रायलच्या संदेष्टाला आलिशाला तो प्लॅन पूर्णपणे दाखवून द्यायचा. मग आलिशा राजाला निरोप पाठवायचा, राजा अशा अशा ठिकाणामध्ये जाऊ नको. हालेलुया. आणि जसं राजा म्हणायचा, अच्छा का बरं नको जाऊ, आरामी सैनिक तुला मारायला टपलेत तिथं बसलेत. मग राजा म्हणायचं, दोन जासूस जा रे, जरा चेक करा खरंच थांबलेत का. ते जाऊन बघायचे की खरंच थांबलेत आणि राजाचा जीव वाचायचा. किती लोक आमेन म्हणतील. सैतान प्लॅन करतोय पण या देवाच्या दासाला देवाचं दान आहे की त्याला वैऱ्याचे प्लॅन समजतात. हालेलुया. देवाने तुम्हाला अधिकार दिलाय. कुठं? देवाच्या राज्यातले पण अधिकारी आहेत तुम्ही आणि तुम्हाला सैतानी सत्तांवर पण अधिकार दिलेला आहे. हालेलुया. तुम्ही साप आणि विंचू यांना तुडवणारे लोक आहात. तुम्ही तरुण सिंह आणि अजगर यांच्यावरती पाय देऊन चालणारे लोक आहात. वैऱ्याच्या योजना पायाखाली तुडवण्याचं सामर्थ्य माझ्या देवाने तुम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. वैऱ्याची एकही योजना तुमच्या विरुद्ध काम करणार नाही, कारण देवाने तुम्हाला त्याच्या राज्यामध्ये अधिकारी नेमलेला आहे. हालेलुया. एक दोन वेळा राजाचा जीव नाही वाचला, कैक वेळेस वाचला, इतक्या वेळा. मग तिकडच्या राजाला प्रश्न पडला, अरे आपण एवढा परफेक्ट प्लॅन करतो पण तो राजा आपल्याला भेटत का नाही? कोणी गद्दार आहे का आपल्यात? काय प्रॉब्लेम आहे का? काही नाही. त्या लोकांनी सांगितलं त्यांच्याकडं आलिशा नावाचा संदेश आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आलिशा कुठं फेमस आहे? इस्रायलमध्ये. पण आता कुठं फेमस आहे? वैऱ्याच्या देशामध्ये. कुणी आमेन म्हणणार आहे का? माझा देव वैऱ्याच्या देशात तुम्हाला फेमस करणार आहे. तुम्हाला कळतंय की नाही मला माहित नाही. तुम्ही हे ऐकलं असेल की येशूच्या नावात भूत थरथर कापतात. ऐकलंय? हेलो माइक चेक. आपने ऐका है क्या नहीं ऐका है? ऐका है. प्रभू आपको आशीष करे. माझी हिंदी एवढी चांगली आहे त्याच्यामुळे मी ती मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. येशूचं नाव घेताच भूत थरथर कापतात. एक तुम्हाला रहस्य सांगतो. ज्या येशूचं नाव घेतल्यावर भूत थरथर कापतात तोच येशू तुमच्यामध्ये वस्ती करतं. मग आता तुम्ही जेव्हा वाटेने जाता, गल्ली बोळातले भूत इथं तिथं बघतात, ये तो विकास आलाय पवित्र आत्मा घेऊन, चला पळा इकडून. भूत येशूला घाबरतात हे आम्हाला माहितीच आहे, पण तुम्हाला अजून पुढची स्टेप सांगतो. भूत तुम्हाला पण घाबरतात, कारण तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहात. हालेलुया. देवाचा आत्मा तुम्हाला देण्यात आलेला आहे. येशूचं सामर्थ्य तुमच्या आतमध्ये. हालेलुया. बरेच लोक भूतांना घाबरतात. मिरजचे लोक चांगले आहेत, भूतांना घाबरत नाही, पण काही लोक घाबरतात. मला घरात एकट्याला भीती वाटते, मी एकटा प्रवास नाही करू शकत, रात्रीचं मी तिकडे जाणार नाही. अरे येड्या, दूतांची सेना तुझ्या बरोबर आहे. तुझा सेनांचा यहोवा देव परमेश्वर तुझ्या बरोबर चाललाय. मी तुम्हाला चॅलेंज देतो, मी सहज बोलत नाही. लोक सांगतात त्या झाडावर भूत आहे, त्या घरात भूत आहे, सगळे अंधश्रद्धा आहे, सोडून द्या. हालेलुया. मी तुम्हाला चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज. जर तुमच्याकडे येशू आहे, कोण आहे तुमच्याकडे? येशू आहे.
जगातले जेवढे भूत आहेत ते सगळे एकत्र आले तरी तुम्हाला काहीच नाही करू शकत. आणि इकडं प्रार्थना करून करून बेजार. सिस्टर तुम्हाला करणी केली, थांब तुला आता सांगतो काय ते. एक जण आला मला एक दिवशी म्हणे, पास्टर तुमच्यावर काहीतरी केलंय. म्हटलं काय? कुणीतरी मूठ सोडली. म्हटलं बूट मारतो मी त्याला, चल. अंधार कितीही प्रभावी असला तरी प्रकाश सामर्थ्याचा आहे आणि हा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे प्रियांनो. हालेलुया. प्रभूच्या प्रकाशाने सर्व अंधकार पळून जातो प्रियांनो. हालेलुया. तुमच्या वैऱ्याच्या प्लॅन्सला रद्द करणारा तुमचा देव आहे. घाबरलात तर गेलात. हालेलुया. वैऱ्याला घाबरायचं नाही. पेत्र जोपर्यंत प्रभूकडे पाहत होता एकदम भारी पाण्यावर चालला होता. जसं वादळाकडे बघितलं, बाहेर एक वादळ आणि आत वेगळंच वादळ आलंय त्याच्या. हालेलुया. बऱ्याच वेळा जीवनात ते वादळ येतं. डोळ्यांनी दिसतंय, राहू दे ना बाहेर. डोळ्यांनी दिसतंय वादळ बाहेर आहे, बाहेरच राहू दे, आत घेऊ नको त्याला. आत येशू आहे, येशूच राहू दे. वादळात पण शांती असली पाहिजे. संकटात पण प्रभूचं गौरव करता आलं पाहिजे. अरे नोकऱ्या लागल्या, पैसे मिळाले, लेकरं झाले, बंगले बांधल्यावर कुणी उपकार स्तुती ठेवतं? संकटात असताना उपकार स्तुती करायला सुरुवात करा. इथून तुम्हाला परगावी जायचंय, लांब, दिल्लीला. ट्रेनचं बुकिंग करता का नाही? का डायरेक्ट जाऊन बसता? अमेरिकेला जायचंय, विमानात तिकीट बुक करावं लागेल का नाही आधी? का डायरेक्ट जातील एअरपोर्टला? हॅलो, तुम्ही चेहरे असे केलेत नाही. पास्टर सगळं आमच्या बापच आहे, आम्ही एनी टाइम जातो एअरपोर्टमध्ये, डायरेक्ट ट्रेनमध्ये जाऊन बसतो. नाही, आधी बुकिंग करावं लागतं. तुम्ही सीट बुक करता आणि नंतर तुमच्या सीट, तुमच्याकडे तिकीट आहे, दुसरा भलता माणूस बसला, ए उठ रे, ये देख तिकीट मेरा. तो म्हणाल मी हा येतोय, चल निकल, उठ इधर से, चल ये तिकीट देख. किती मोठा असो मला माहित नाही, उठ, माझं सीट आहे. बरोबर का नाही? नम्र लोक आलेत आज. नाही ब्रदर तुम्ही बसा, मी चरणाशी बसतो आपल्या. असे चेहरे केलेत. बघा आता तुम्हीच ठरवा काय करायचंय. आधी बुकिंग करता, मग तुम्ही त्याचा प्रवास करता. असंच जेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद देता, तुमच्या आशीर्वादाचं तुम्ही बुकिंग करता. आज तुम्ही धन्यवाद द्या. जी गोष्ट नाही त्याच्यासाठी धन्यवाद द्या. माझं कर्ज फिटलं म्हणून देवा तुला धन्यवाद. सैतान म्हणा, अरे तुला दिलंय रे कर्ज, ऑलरेडी तू कर्ज बाजरी, चल रे निघ. माझं कर्ज येशूने क्रूसावरती वाहून नेलंय. मी कर्जात नाही, मी कर्जातून मुक्त झालेलो आहे. माझ्या प्रभूने माझं कर्ज काढून तो डोका हात मारत निघून जाईल आणि तुमच्या जीवनावरचं कर्ज निघून जाईल. का? कारण तुम्ही प्रभूची आराधना केलेली आहे, प्रभूला तुम्ही धन्यवाद दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की परमेश्वर परिस्थिती बदलणारा देव आहे. हालेलुया. सगळ्या गोष्टी बदलतील. विधवेचा एकुलता एक मुलगा मेलाय, लोक पुरण्याच्या तयारीत आहेत, पण जो समोरून आला त्यांनी सगळी सिच्युएशन बदलली. आज प्रभू करो तुमच्या प्रॉब्लेमची आणि येशूची आज भेट हो. हालेलुया. आम्ही एकच चूक करतो, प्रॉब्लेम बरोबर स्वतः लढायला जातो. तुमचे प्रॉब्लेम प्रभूच्या हाती द्या, त्याला माहित आहे ते कसे सॉल्व्ह करायचे. हालेलुया. जे तुमच्या डोक्याबाहेर आहे, जे तुम्हाला समजत नाही, ते सगळे प्रॉब्लेम प्रभूच्या हाती द्या. तो वैराच्या योजना रद्द करणारा देव आहे. हालेलुया. आज कोणी काही पाश मांडलेला असेल, तो पाश रद्द करण्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या प्रभूकडे आहे. आमच्या जीवनातल्या प्रत्येक अरिष्टावरती परमेश्वर आम्हाला विजयी करणारा देव आहे. हालेलुया. येशूला पण 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला होता. सगळे त्याचे जे वैरी होते, शास्त्री, परुषी, सदुकी, वैर काय नव्हतं ऍक्च्युली. येशूने जरा एक विशेष गोष्ट केली. ऐकताय का सगळे? येशू येण्याच्या आधी काय सिच्युएशन होती माहिती का? हे शास्त्री, सदुकी म्हणजे एकदम टॉपचे लोक, एकदम त्यांचं स्थान एकदम समाजातलं उच्च होतं. सदुकी म्हणजे एकदम भारी लोक. त्याच्यानंतर मग शास्त्री, परुषी हे लोक होते. तर ह्या लोकांना इतका सन्मान असायचा. एखादा परुषी आला, शास्त्री आला, एकदम तो असा घमंडमध्ये येणार, एकदम मी बायबलचा शिक्षक, मी फार हुशार माणूस. लोक त्याच्या बरोबर गर्दी करणार, मग तो शिकवणार. हा,
इथं असं लिहिलंय तोरामध्ये, इथं तसं लिहिलंय, हे ते त्याचं ज्ञान पाजळत राहणार, सगळे म्हणणार काय नॉलेज आहे, काय नॉलेज, त्याची वाहवा करणार, लोकांची गर्दी असणार. आणि मग तो जिकडं जाईल लोक त्याच्या मागं असणार, गुरु आम्हाला हे शिकवा, आम्हाला हे वचन नाही कळालं, आम्हाला ते नाही कळालं, त्यांच्या मागे. येशू आला, अख्खी गर्दी येशूच्या मागे. यांना कोणी कुत्र विचारेना. हालेलुया. काय रिझन आहे, काय काय फरक आहे? तुम्ही वचन शिकवणार आहे, हा डायरेक्ट देवाचं वचन आहे. हालेलुया. तुम्ही बायबल शिकवता, हा डायरेक्ट बायबल आहे, येशू ख्रिस्त. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाचा पुत्र आलाय. तुमच्या डिग्र्या आणि तुमचा मोठेपणा बाजूला ठेवून तुम्ही पण येऊन त्याच्या चरणाशी बसलं पाहिजे. म्हणून जगातल्या मोठ्या विद्वत्ता मिळाल्या तर कधीच बहकून जाऊ नका. देवाला मोठं स्थान द्या कधी पण. हालेलुया. सगळे लोक इकडं आले, यांचं नुसतं एकदम मन असं पिळवटून जायचं. अरे यार, किती फॉलोअर्स होते माझे, युट्यूबला किती लाईक होते, मला काय कमेंट यायच्या, काय लोक बघायचे, काय माझं नाव होतं. येशू आला, सगळं क्रेडिट घेऊन गेला. त्याचाच चॅनल वाढतोय, त्याचेच इंस्टाग्राम वाढत चाललंय, त्याचंच फेसबुक. अरे सगळं त्याचंच वाढणार, कारण तो सर्वोच्च देवाचा सर्वोच्च पुत्र आहे. हालेलुया. त्याची ना आपली काय तुलना. आपण त्याच्या पायाचे लेकरं आहोत, त्याच्या चरणाशी बसणारे त्याचे लेकरं आहोत. आमची त्याची काय तुलना होणार? आणि मग ते मनामध्ये कट ठेवून चालायचे. 3 वेळा त्याला ट्रॅप करायचा प्रयत्न केला. एकदा तर पुनरुत्थानाविषयी प्रश्न विचारला आणि असं त्याला अडकवायचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या रीतीनं त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. एकदा कैसराचा कर देण्याबद्दल विचारलं, कैसराला कर द्यावा का? प्रभूने कॉइन घेतला आणि विचारलं, मुखवटा कोणाचा आहे? कैसराचा. मग कैसराचं ते कैसराला, देवाचं ते शिक्का कोणासारखा दिसतो? कैसरासारखा, त्याला देऊन टाका. आपण कोणासारखे दिसतो? देवासारखे. आपण देवाजवळ आलो पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाच्या प्रतिरूपाचे आहेत आपण. हालेलुया. कैसराचं कैसराला द्या, पैसा जाऊ द्या तुमचा तिकडं, पण तुम्ही देवाला पाहिजेत. हालेलुया. प्रभूची योजना आहे, त्याच्या बोलण्यात सामर्थ्य होतं. आणि सर्वात मोठी आज्ञा, हा एक तिसरा प्रश्न विचारला आणि या प्रश्नांमध्ये येशूला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते कधीच येशूला ट्रॅप करू शकले नाही. येशूच्या उत्तराने त्यांच्या हातातले धोंडे खाली पडायचे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रभू इतका सामर्थ्यवान की कोणीच त्याला कुठल्याच पाशामध्ये अडकू शकलं नाही. आज त्याच प्रभूच्या आम्ही लेकरं आहोत. देवाचा दास या नात्याने आज रात्री तुम्हा प्रत्येकाच्या जीवनावर मी भविष्यवाणी करत आहे. तुमच्यासाठी मांडलेला प्रत्येक पाश आज रात्री उधळण्यात येत आहे. तुमच्यासाठी करण्यात आलेली प्रत्येक वाईट योजना येशूच्या नावात रद्द करण्यात येत आहे. तुमच्या मुलाबाळांसाठी करण्यात आलेले सगळे सैतानाचे प्लॅन येशूच्या नावात आज रात्री रद्द करण्यात आलेले आहेत. तुमच्या परिवाराच्या विरुद्ध करण्यात आलेला प्रत्येक कट आज रात्री येशूच्या नावात रद्द करण्यात आलेला आहे. ख्रिस्ती समाजाच्या विरुद्ध करण्यात आलेला प्रत्येक कट येशूच्या नावात आज रात्री रद्द करण्यात येत आहे. माझा प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे. ही परिस्थिती बदलणार प्रियांनो. हालेलुया. बोला येशू मसीह की. आनंदी आहेत तुम्ही? मग आनंदी आहेत तर सगळे उभे राहा. थँक्यू जीसस. हालेलुया. तुमच्या जीवनावर मी आशीर्वाद डिक्लेअर करत आहे. यशाया 41 आणि 12. तुझ्याशी लढणाऱ्यांना तू धुंडाळशील, पण ते तुला सापडणार नाहीत. तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तुमचा सैतान जो वैरी आहे त्याला तुम्ही आज नंतर पायाखाली तुडवाल. आज प्रभूचं सामर्थ्य, अग्नी अभिषेक अनेकांवरती उतरत आहे प्रियांनो. तयार व्हा. येत्या क्षणात प्रभू त्याच्या आत्मिक सामर्थ्याने तुमची भेट घेणार आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. आकाश पास्टर आहेत का? थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. या आपले हात उंच करूया, त्या प्रभूची आराधना करूया प्रियांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्याची स्तुती प्रशंसा करूया. त्याच्या अगणित उपकारांबद्दल त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. ग्लोरी, ग्लोरी, ग्लोरी. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. यशाया 53:5 मध्ये बायबल सांगतं, येशूला बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालंय. आज तुम्ही कुठल्या आजारात असाल तर प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करणार आहे. आज जर कुठल्या दुःखात असाल तर प्रभू तुमचे अश्रू पुसणार आहे. ज्या समस्येने तुम्ही त्रस्त आहात ती समस्या आज रात्री तुमच्यापासून दूर करण्यात येईल. आज रात्री जे म्हणत आहेत, प्रभू माझं जीवन मी तुला देत आहे, आपल्या जागेवर थांबू नका, धावत पळत पुढे या. जर तुम्ही दुःखाने व्याकुळ आहेत,
आज प्रभू तुम्हाला बोलवत आहे. जर तुम्ही आजाराने त्रस्त आहेत तर आज प्रभू तुम्हाला बोलवत आहे. आणि चालत येऊ नका, धावत पुढे या, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. थँक्यू जीसस, ग्लोरी, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. प्रभूचा आत्मा इथे आहे प्रियांनो. तुम्ही कर्जामध्ये आहात, तुम्ही निराशेमध्ये आहात, तुम्ही दुःखात आहात, तुम्ही अपयशात आहात, तुमच्या बिझनेसमध्ये फेल्युअर आहे, तुमच्या जीवनात संकट आहे, तुम्ही प्रार्थना करताय, तुम्हाला संतान प्राप्ती नाही मिळत आहे, तुम्ही कुठल्या अडचणीत घेरलेले आहात, तुम्ही पास्टर विकास कांबळेकडे येत नाही, तुम्ही येशूकडे येत आहात, धावत या, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. आजची रात्र एक महान विजयाची रात्र आहे, कारण ही प्रार्थना तुमच्या जीवनातल्या अनेक गोष्टींना बदलून टाकणार आहे. आपल्या मुलाबाळांच्या विवाहाविषयी तुम्ही चिंतेत आहात का? जागा सोडा आणि पुढे या. संतान प्राप्तीच्या आशीर्वादासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात का? जागा सोडा आणि पुढे या. कोर्ट केस, कुठल्या अडचणी, कुठल्या समस्यांमध्ये तुम्ही अडकलेले आहेत का? जागा सोडा, पुढे या, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. धन्यवाद ईश, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद ईश. थँक्यू जीसस. ग्लोरी, 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 ग्लोरी. धन्यवाद, धन्यवाद. आपले हात उंच करा प्रियांनो आणि प्रभूकडे प्रार्थना करायला सुरुवात करा. आज प्रार्थना होत असतानाच तुम्हाला जाणवेल तुमच्या घरातून अंधारी सत्ता निघून गेलेल्या आहेत, जादू टोण्याची शक्ती रद्द झालेली आहे, आजार विकार निघून गेलेत. आजची रात्र प्रभूच्या सामर्थ्याची रात्र आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद ईश. जपक जबाते हैं, आते हैं, बंधन सारे टूट के गिरते जाते हैं, गिर जाते हैं. रूह के शोले लपक लपक जब आते अग्नी येत आहे तुमच्या जीवनावरती. थँक यू जीसस. ग्लोरी, ग्लोरी, ग्लोरी. अरे बेबे सेकेथे ही अंतो रोनो. जीसस, ग्लोरी, हालेलुया. थँक यू जीसस. ग्लोरी, 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 हालेलुया. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. थँक यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद यीशु. थँक यू जीसस. ग्लोरी, हालेलुया. स्वर्गीय बापा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. तुझं वचन सांगतं, दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने एकत्रित येतात तिथं तू आहेस. आज रात्री तुझ्या लोकांमध्ये तू उतरून आलेला आहेस, तुला आम्ही धन्यवाद देतो. येशूच्या नावात आज रात्री तुझ्या लोकांनी तुझ्या चरणाशी आपलं समर्पण केलेलं आहे. जे दुःखात आहेत प्रभू, त्यांचं दुःख दूर कर. जे आजारात आहेत, येशूच्या नावात प्रत्येक आजार आणि विकार निघून जाऊ दे. तुझ्या लोकांना आरोग्य दे प्रभू. आम्ही प्रार्थना करत आहोत राजा, तुझ्या दैवी सामर्थ्याची ओतणी कर प्रभू. जे संकटांनी घेरलेले आहेत प्रभू, ज्यांना मार्ग दिसत नाहीये, आज रात्री त्यांचं प्रत्येक संकट दूर कर. आज रात्री त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक अडखळांना निघून जाण्याची आम्ही आज्ञा करत आहोत. स्पर्श कर प्रभू तुझ्या लोकांना.
स्पर्श कर प्रभू तुझ्या लोकांना. हालेलुया. ओ धन्यवाद 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 येशू. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य वाहत आहे प्रभू. तुला धन्यवाद. एक एक आजार, एक एक पीडा येशूच्या नावात निघून जात आहे. आम्ही डिक्लेअर करतो यशाया 53:5 प्रभू तुझं वचन आम्ही घोषित करतो. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली आणि त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले आहे. ते आरोग्य आम्ही डिक्लेअर करतो येशूच्या नावात. तुझं आरोग्य आम्ही बोलतो राजा. प्रभू तुझी शक्ती दे, तुझं सामर्थ्य दे प्रभू. जे खचून गेले, जीवनामध्ये हरल्यासारखं जीवन जगत आहेत प्रभू, त्यांना आज रात्री विजयी कर माझ्या देवा. तुझं गौरव प्रकट कर राजा. वैराची प्रत्येक योजना येशूच्या नावात आम्ही कॅन्सल करतो. तुझ्या दैवी सामर्थ्याने तू भर. ज्यांच्या विवाहाच्या समस्या आहेत प्रभू त्या दूर कर. जे प्रभू संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करत आहेत त्यांना प्रभू तू दे कृपेने आणि त्यांना संतान देऊन आशीर्वादित कर. ज्यांना स्वतःची घरं नाहीत त्यांना तू दे प्रभू. तू आमचा देणारा परमेश्वर आहे. जेव्हा तू द्यायला सुरुवात करतो प्रभू परमेश्वरा, जग आश्चर्यचकित होतं प्रभू. आज तुझा आशीर्वाद तुझ्या लोकांच्या जीवनात उतरून येऊ दे येशूच्या नावामध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया. ओ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जे लेकरं स्पर्धा परीक्षा देत आहेत प्रभू त्यांना यशस्वी कर. जे बिझनेस कोलॅप्स झालेत परत उभे कर. जे बिझनेस वाढत नाही ते एक्सपांड आणि एक्सटेंड कर प्रभू. तुझ्या लोकांना बरकत दे. आज सगळं कर्ज तुझ्या लोकांचं वधस्तंभावर आम्ही टाकतो येशूच्या नावात. आर्थिक आशीर्वाद मोकळे केले जाऊ देत. तुझ्या बरकतीने तुझ्या लोकांना भर प्रभू. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद येशू. आज रात्री आम्ही विशेष प्रार्थना करतो. आयोजकांना आशीर्वादित कर. जे जे पास्टर्स लीडर्स प्रभू या सभा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम केले त्यांना तू ब्लेस कर प्रभू. ज्यांनी प्रभू परमेश्वरा सरळ हाताने मदत केली प्रभू त्यांना तू ब्लेस कर. प्रत्येक व्यक्तीवर तुझा अनुग्रह कर प्रभू परमेश्वरा. तुझी कृपा दृष्टी कर. पित्या तुला धन्यवाद देतो. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. तुझ्या लोकांनी तुझ्या चरणाशी आपलं जीवन समर्पित केलंय. त्यांचा तू हात धरलास प्रभू. तुला आम्ही धन्यवाद देतो. आज तुझा दास या नात्याने डिक्लेअर करतो प्रभू, आज नंतर वैराची एकही योजना तुझ्या लोकांवर कार्य करणार नाही. तुझं मोठं आणि महान गौरव तुझ्या लोकांवरती प्रकट होतंय प्रभू. आज नंतर साक्षींवर साक्ष घडतील. तुझं मोठं आणि महान गौरव आम्ही पाहणार प्रभू. तुला धन्यवाद देतो. पित्या तुला धन्यवाद प्रभू. तुला धन्यवाद पवित्र आत्मा. तुला धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद प्रभू. तू आमची भेट घेतली. तुझ्या असीम सामर्थ्याने आज रात्री तू चिन्ह चमत्कार केलेस. तुझे उपकार मानतो राजा. जसे लोक प्रभू आपापल्या घरी जातील त्यांना त्याची परिस्थिती बदललेली दिसू दे. त्यांच्या समस्या निघून गेलेल्या त्यांना दिसू दे. अनेक मोठ्या आणि महान साक्ष त्यांना पाहायला मिळू दे. आज तुझ्या विजयाची रात्र प्रभू. धन्यवाद प्रभू. तुझे उपकार मानतो. आमची प्रार्थना ऐकली. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून फक्त तुला आणि तुला गौरव मिळू दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या येशूसाठी. जोरात येशूसाठी. इथं वाजल्या नसतील अशा, फक्त येशूसाठी. बोलो येशू मसीह की. आमेन.